Hello students. In Kingdom Animalia, today we are going to discuss about the phylum Mollusca and phylum Echinodermata. So in case of phylum Mollusca, that first we will see the characters. Now we have seen up to now the phylum Porifera, that is started from Porifera, then Coelenterata or Cnidaria, then Ctenophora, Platyhelminthes, Nemathelminthes or Aschelminthes, Annelida, Arthropoda. Now the next one, invertebrates phylums that remain Mollusca and Echinodermata. So today we are going to discuss about the Mollusca and Echinodermata. So first we will see the features of molluscan. This is again the second largest phylum. In before we have seen that Arthropoda is the largest one, because in case of the Arthropoda we have seen that is too much variety it is there. Some are terrestrial also, aquatic is also, and terrestrial मध्ये सुद्धा पण जे इन्सेक्ट कॅटेगरी मी तुम्हाला म्हटलेली आहे की इन्सेक्ट्स मध्ये टू मच व्हरायटीज आहेत आणि त्या इन्सेक्ट्स तर या आर्थ्रोपोडाच्या अंडर येणारा हा इन्सेक्ट अतिशय मोठा क्लास म्हणून कन्सिडर केला जातो. त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी दिसेल आहे, प्रॉपर डिफरन्सिएशन तिथून सुरुवात झालेली आहे बॉडीचं. हेड, देन ॲब्डोमेन, हेड थोरॅक्स ॲब्डोमेन, हेड पार्ट प्रॉमिनंटली कॅन बी सीन, आईज व्यवस्थित दिसतात आहे. तर हे जे आहे स्ट्रक्चरल जे बॉडीचं कम्प्लीट, कारण त्या अगोदरची कॅटेगरी आपण बघितली की दॅट इज द वर्म्स कॅटेगरी. त्याच्यामध्ये बॉडीचं स्ट्रक्चर हे वर्म सारखं होतं. इथे बॉडीला विशिष्ट शेप फॉर्म झालेला आहे, हेड प्रॉमिनंटली दिसते आहे. त्याच्यानंतर थोरॅक्स ॲब्डोमेन, ॲब्डोमिनल पोर्शन इट इज देअर, लेग्स आर फॉर्म, दॅट इज द स्पेशल फीचर ऑफ द आर्थ्रोपोडा. आता मॉलिस्कन ही एक वेगळी कॅटेगरी आहे, याच्यामध्ये पण व्हरायटी ऑफ द ॲनिमल्स अगेन यू कॅन सी मोर डायव्हर्सिटी, पण याचं स्पेशल फीचर्स आहे मॉलिस्का, दॅट इज अ सॉफ्ट बॉडीड ॲनिमल. These are very soft bodied animal and they are also having the habitat aquatic as well as terrestrial. So this is the second largest phylum म्हणून आपण कन्सिडर करतो. यामध्ये पुन्हा ते ॲक्वॅटिक आहे. ॲक्वॅटिक म्हटल्यावर त्याच्यामध्ये पण इतके फॉर्म्स आहेत की काही मराईन लेवलला आहे, काही मराईन म्हणजे सी वॉटर मध्ये फाइंड आउट होतात, तर काही जे आहे ते फ्रेश वॉटर फॉर्म पण आहेत. तर सोबत काही टेरेस्ट्रियल सुद्धा आहे. देअर आर सम टेरेस्ट्रियल व्हरायटी, जसं आपण स्नेल तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल, आपण मराठीत म्हणतो गोगलगाय. तर गोगलगाय सगळ्यांना थोडं फॅमिलियर आहे. तर हे जे अॅनिमल्स आहेत बरेचसे सी वॉटर म्हणजे मराईन, तर ते आपल्याला आपण पिक्चरच्या माध्यमातून बघू शकतो. पण स्नेल कदाचित तुम्ही टेरेस्ट्रियल लँडवर तुम्ही स्नेल बघितली असेल, गोगलगाय ज्याला आपण म्हणतो. शिंपले कलेक्ट करणं हा एक लहानपणी आपला छंद असतो. तर हे जे छोटे छोटे शिंपले आहेत ते कलेक्ट करतो, शंख वगैरे जे वाळूतून कलेक्ट केल्या जातात. मग तुम्ही असं गोगलगाय पण कदाचित बघितली असेल. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, काय असेल, त्याला डोळ्यासमोर आणून आता हे सगळे फीचर्स आपल्याला बघायचे आहे. तर समवॉट काही फीचर जे आहेत ते अगोदरच्या फायलमपेक्षा व्हॅरी करतात. जसं बॉडी इज कम्प्लिटली सॉफ्ट आहे आणि अनसेगमेंटेड आहे. या अगोदर आपण ते ॲनिलिडामध्ये वगैरे पाहिलं किंवा आर्थ्रोपोडामध्ये पण पाहिलं की बॉडी सेगमेंटेड. तर सेगमेंटमध्ये आर्थ्रोपोडामध्ये आणि ॲनिलिडामधल्या सेगमेंट्समध्ये पण डिफरन्स आपण बघितला होता. या ॲनिलिडामध्ये ॲन्युलस म्हणजे रिंग लाईक जे सेगमेंट्स आहेत, पूर्ण रिंग सारखे जे सेगमेंट्स आहेत ते डीपली आहेत. त्याला मेटाबियन्स म्हणून कन्सिडर केल्या गेलेल्या ॲनिलिडामध्ये. आर्थ्रोपोडामध्ये पण सेगमेंटेशन दाखवलेले आहे. आता हे नेक्स्ट फायलम आहे पण याच्यामध्ये सेगमेंटेशन नाही. द बॉडी इज कम्प्लिटली अनसेगमेंटेड आहे. आता आपण फीचर्स पाहतोय. पुन्हा एकदा लक्षात घ्या की याची मॉलिस्कन म्हटलं तर सॉफ्ट बॉडीड ॲनिमल हे इक्वेशन लागायला पाहिजे. अतिशय सॉफ्ट बॉडीड ॲनिमल याच्यामध्ये येतात. हा पण लार्जेस्ट फायलम म्हणूनच कन्सिडर केलं जातं, कारण की याच्यामध्ये व्हरायटीज ॲक्वॅटिक पण आहे, मराईन आहे, फ्रेश वॉटर आहे आणि लँडवर सुद्धा फाइंड आउट होणार आहे. पुन्हा बायलॅटरल सिमेट्री हे कॉमन फीचर जे आपण पाहतोय हे पुढे प्लॅटिहेल्मिन्थस ऑनवर्ड. तर बायलॅटरल, कारण रेडियल सिमेट्री आपण कुठे पाहिली होती, हायड्रामध्ये. आणि पहिलेचे तर पोरीफेरा जे होते ते असिमेट्रिक ॲनिमल होते की तिथे सिमेट्रीच नाही. रेडियल सिमेट्री आपण टिनोफोरामध्ये बघितली आणि दॅट इज सिलेंटरेटमध्ये बघितलं. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री प्लॅटिहेल्मिन्थस ऑनवर्ड हे कॉमन कॅरेक्टर. ट्रिप्लोब्लास्टिक हे पण कॉमन कॅरेक्टर पुढे. ट्रिप्लोब्लास्टिक हेही कॉमन कॅरेक्टर पाहिले.
सिलोमेटच्या बाबतीत तर बायलॅटरल सिमेट्री तुम्हाला माहिती आहे, बॉडी डिव्हाइड्स इंटू इक्वल पार्ट्स. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 जर्म लेअर, एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मिझोडर्म. त्यानंतर सिलोमेट पाहिलं. सिलोमेटसाठी तुम्हाला मी सांगितलं होतं एक लॉजिक लक्षात घ्यायचंय. सुडोसिलोमेट कॅटेगरी कोणती आहे? प्लॅटीहेल्मिन्थस सॉरी ऍस्केलमिन्थस ही सुडोसिलोमेट कॅटेगरी आहे. त्यामुळे अगोदरचे जे आहे ते असिलोमेट, नंतरचे जे आहे ते टोटली सिलोमेट. त्यामुळे पुढची जी कॅटेगरी आहे दॅट विल बी सिलोमेट. Then body unsegmented. Just we have discussed what is the how this segmentation it is there. Annelida is showing the segmentation. Then arthropoda is showing the segmentation, but mollusca is not showing. इथे अनसेगमेंटेड बॉडी आहे, पण बॉडीचं डिफरन्सिएशन कसं आहे बघा. आता इथे तिकडे हेड थोरॅक्स ॲब्डोमेन हे जे प्रकार आहे तर यामध्ये थोडंसं डिफरन्सिएशन हे वेगळं आहे, कारण बॉडी अतिशय सॉफ्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं फीचर या फायलमचं जे आहे ते म्हणजे हे तुम्हाला दिसतात इथे, दॅट इज द शेल. शेल तुम्हाला माहिती आहे, गोगल गाय स्नेल आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्या भोवती जी शेल आहे ती शेल म्हणजे हे स्पेसिफिक फीचर आहे फॉर द प्रोटेक्शन. दॅट इज द मेन मेकॅनिझम टू फॉर्म द शेल इन केस ऑफ द मॉलिस्का. मग आता बॉडी अनसेगमेंटेशन आहे, पण मग बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे? हेड, मस्क्युलर फूट अँड व्हिसरल हम्प म्हणतात. जो हम्प पार्ट स्वतः कसं ते सांगते मी तुम्हाला. हेडवर तुम्ही पाहिलं असेल असं 2 अँटेना सारखं स्ट्रक्चर असते ज्याला आपण टेंटॅकल्स म्हणतात. हेडवर टेंटॅकल्स असतात. हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने शेल असते. शेलच्या आतमध्ये जे बॉडी स्ट्रक्चर आहे, जे जेव्हा ते चालत असताना जे स्ट्रक्चर असं थोडंसं सॉफ्ट बॉडी स्ट्रक्चर जे बाहेर येताना दिसतंय ते आहे मस्क्युलर फूट. फूटच्या द्वारे ते लोकोमोशन करतात दीज ॲनिमल्स. हेडवर 2 अँटेनी आहे. अँटेनी सारखं स्ट्रक्चर जे आहे ज्याला टेंटॅकल्स म्हणतो. टेंटॅकल्स हे सेन्सरी आहे आणि टेंटॅकल्स हे एन्व्हायरमेंटल स्टिम्युलस पण कॅच करतात आणि कुठे त्यांचं फूड सर्च करण्यासाठी वगैरे या सगळ्याचा उपयोग होतात, की ती जी डायरेक्शन आहे त्यांना की वेअर इट इज अ फूड वगैरे त्या दृष्टिकोनातून ते मुवमेंट करतात. तर त्यासाठी मस्क्युलर फूट आहे जो शेलच्या बाहेर येणारा असा सॉफ्ट पार्ट आहे ज्याच्याद्वारे लोब्युलर स्ट्रक्चर ते असे करून त्यांचे मुवमेंट घडून आणतात, ते मस्क्युलर फूट आहे. आणि पूर्ण बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे ते व्हिसरल हम्प म्हटलं जातं त्याला, व्हिसरल हम्प. आणि त्याच्यावर जी लेयर असते त्याला म्हटलं गेलेलं आहे दॅट लेयर इट इज कॉल्ड ॲज द मॅन्टल. तर सॉफ्ट मॅन्टल इट इज गिवन हिअर, सॉफ्ट मॅन्टल ओव्हर द व्हिसरल हम्प. तर ही जी व्हिसरल हम्प जे आतलं जे बॉडी स्ट्रक्चर आहे शेलच्या खाली ते असं दॅट इज, तर त्याला म्हटलं गेलेलं आहे व्हिसरल हम्प. आणि त्या व्हिसरल हम्पवर जी एक लेयर असते त्या लेयरला म्हटलं गेलं आहे मॅन्टल. तर स्ट्रक्चर नीट लक्षात घ्या. स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला गोगल गाय मी म्हटलं की तुम्ही बघितलेलं असेल, जो बाहेर वॉकिंगसाठी आपण जो पार्ट पाहतो सॉफ्ट बॉडी पार्ट, तो जो पार्ट आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे दॅट इज द फूट. ओके, मस्क्युलर फूट, तर ज्याच्याद्वारे ते लोकोमोशन करतात. त्यानंतर आतमध्ये जो बॉडी पार्ट आहे दॅट इज कॉल्ड द व्हिसरल हम्प. आणि त्याच्यावर जी शेल फॉर्मेशन आहे तर शेल आणि व्हिसरल हम्प मध्ये एक लेयर असते ज्याला म्हणतात मॅन्टल. सो दिस इज द सॉफ्ट मॅन्टल ओव्हर व्हिसरल हम्प. त्या व्हिसरल हम्पच्या वर ही मॅन्टल असते आणि त्याच्या बाहेर शेल असते. त्यामुळे व्हिसरल हम्प, बॉडी वॉल आणि शेल यांच्यामध्ये ही मॅन्टल असते. जी लेयर आहे त्याला आपण म्हटलं गेलेलं आहे मॅन्टल. आणि ही मॅन्टल कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करते, कॅल्कॅरियस शेल सिक्रेट करते. तिथून कॅल्कॅरियस म्हणजे शेलचं जे फॉर्मेशन आहे ते शेलचं फॉर्मेशन होत असते. शेल ही बनलेली आहे कॅल्शियम कार्बोनेटनी. त्यामुळे हे जे मॅन्टल आहे, कॅल्शियम कार्बोनेट हे हार्ड सबस्टन्स आहे ज्याने की शेल बनल्या जाते. तर शेल बनवण्याची ही जी मेन प्रोसेस आहे दॅट इज द मेन फीचर ऑफ मॉलिस्का. मॉलिस्काचं महत्वाचं फीचर आहे की शेल फॉर्मेशन जे कुठल्याही फायलम मध्ये आतापर्यंत आपण पाहिलेलं नाही. त्यामुळे शेल कशाने बनलेली आहे तर कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेली आहे. कॅल्शियम कार्बोनेट कोण सिक्रेट करते तर मॅन्टल सिक्रेट करते. मॅन्टल प्रेझेंट कुठे आहे तर या शेल आणि याच्या आतमध्ये जे व्हिसरल हम्प आहे त्याच्यामध्ये एक लेयर आहे ज्याला की आपण म्हणतो मॅन्टल. तर ही व्हिसरल हम्पच्या वर जी लेयर आहे त्याला आपण म्हणतो मॅन्टल. तर हे जे मॅन्टल आहे, दिस मॅन्टल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉर सिक्रेशन ऑफ
कॅल्शियम कार्बोनेट. हे मॅन्टल कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करेल आणि कॅल्शियम कार्बोनेटद्वारे शेल फॉर्मेशनची प्रोसेस, शेल फॉर्मेशन जे बनतं ते कॅल्शियम कार्बोनेटमुळे, त्यामुळे मॅन्टलचा अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे. त्याचबरोबर आता हे झालं बॉडीचं स्ट्रक्चर, की बॉडी अनसेगमेंटेड आहे. हेड, मस्क्युलर फूड, हे थोडं वेगळं डिफरन्सिएशन आपल्याला दिसते, कारण बॉडी इज टोटली सॉफ्ट. त्यामुळे शेलच्या भोवती असं लोब्युलर जे स्ट्रक्चर मसल सारखं मस्क्युलर बाहेर आलेलं आहे त्याला फूट म्हटलं जातं, ज्याच्याद्वारे लोकोमोशन केल्या जाते. त्यानंतर विसरल हम्प जे आहे, पूर्ण इंटरनल शेलच्या आतमध्ये असलेलं हे बॉडी स्ट्रक्चर, ज्याला विसरल हम्प म्हणतात. त्याच्या वरची जी लेअर ती म्हणजे मॅन्टल सिक्रेटिंग कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म द शेल. त्याचबरोबर इथे सगळ्या मेकॅनिझम होतात, कारण बॉडी सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन इथे फॉर्म झालेली आहे. आपण सुरुवातीपासून पाहत आलो, टिश्यू ग्रेड ऑर्गन, सेल ग्रेड, त्याच्यानंतर टिश्यू ग्रेड, ऑर्गन ग्रेड, प्लॅटिहेल्मिन्थस पासून ऑर्गन तयार झाले, आणि पुढच्या याच्यापासून आपण पाहतोय सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन कम्प्लिटली फॉर्म झालेली आहे. तर सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन मध्ये आता याच्यामध्ये पण सगळ्या सिस्टीम्स डेव्हलप आहे. ॲनिलिडा ऑनवर्ड्स आपण सगळ्या सिस्टीम पाहतो. तर सिस्टीम लेव्हल ऑर्गनायझेशन आपण बघतोय, त्यामुळे रेस्पिरेशन प्रॉपरली होते आहे, एक्सक्रिशन होते आहे थ्रू गिल्स. ओके, सो रेस्पिरेशन अँड एक्सक्रिशन साठी ते गिल्स फॉर्मेशन झालेलं आहे. त्यानंतर हे अॅनिमल्स कसे आहेत तर युनिसेक्शुअल आहे. युनिसेक्शुअल याचा अर्थ दॅट इज मोनोशियस म्हणजे सेपरेट आहेत, सॉरी डायोशियस, युनिसेक्शुअल दॅट इज dioecious. It means that both the sexes are separate. Unisexual animals आहे म्हणजे male is different and female is different. Okay. Then सेन्सरी टेंटॅकल्स ऑन द हेड. आत्ताच आपण पाहिलं की टेंटॅकल जे हेडवर जे अँटेना सारखं जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला, तर ते जे आहे ते सेन्सरी आहे ऑन द हेड. ते डायरेक्शन देतात. एन्व्हायरमेंटल मीन्स त्या दृष्टिकोनातून एन्व्हायरमेंटमध्ये व्हेअर देर इज अ फूड, त्या फूड सर्चिंग साठी वगैरे दॅट इज द व्हेरी हेल्पफुल. रॅड्युला हे एक प्रॉमिनंट स्ट्रक्चर आहे, जसं मॅन्टल आपण डिस्कस केलं त्याचबरोबर रॅड्युला. This is also the very special feature of the molluscan, that is the radula in mouth as a rasping organ म्हटलं गेलेलं आहे. Radula in mouth as a rasping organ, it means radula जे आहे it is compared just like a tongue, एका टंग सारखं त्याला कंपेअर केलेलं आहे. सो फॉर कटिंग द फूड, जेव्हा माउथ मध्ये फूड येईल त्यावेळेला फूडला प्रॉपरली कट करणे वगैरे जे जो भाग आहे तो रॅड्युलाचा करतो, म्हणून रॅड्युला इन माउथ एज अ रॅस्पिंग ऑर्गन म्हटलं गेलेलं आहे, कारण की फूडचं जे आहे ते कम्प्लिटली टिअरिंग करणं फॉर फीडिंग दिस कम्पेअर टू द टक. हे टू-हेड कायटिनस रिबन लाईक स्ट्रक्चर आहे. दिस इज यूज फॉर कटिंग द फूड. इट इज अ टूथ-हेड. जसं म्हणजे दात कसे असतात आपल्या याच्यामध्ये, तर त्याला त्याच्याद्वारे आपण कटिंग करतो, फूडचं टिअरिंग करतो, तसा हा रॅड्युला पोर्शन आहे माउथमध्ये. स्पेशली रॅड्युला हे एक आणखी ॲडव्हान्स फीचर जे पुढे इव्हॉल्युशनकडे जाणारं हे एक अजून स्पेशल फीचर कन्सिडर केलं जातं मॉलिस्काचं. तर रॅड्युला काय म्हटलंय आपण, हेड तर आहे, सेन्सरी टेंटॅकल्स हेडवर प्रेझेंट आहे, सोबत रॅड्युला इन द माउथ, माउथ पोर्शन जो आहे त्यामध्ये रॅड्युला स्पेशली फॉर्म झालेला आहे. दिस इज अ टूथेड कायटिनस हार्ड स्ट्रक्चर आहे, जस्ट रिबन लाईक, अँड दॅट इज कम्पेअर्ड जस्ट लाईक अ टंग, टंगशी कम्पेअर केलेलं आहे त्याला, अँड दॅट इज हेल्पिंग, दॅट इज फॉर टिअरिंग द फूड, फूडला कम्प्लिटली कटिंग करण्यासाठी हा रॅड्युला पोर्शन इथे आलेला आहे, जो की अगोदरच्या याच्यामध्ये कुठेही नाही. सो दिस इज द स्पेशल फीचर जर कन्सिडर केल्या जायचे मॉलिस्काचे, तर त्यामध्ये कन्सिडर करण्यासारखे जे फीचर्स आहेत त्यामध्ये मॉलिस्कन म्हटलं तर टोटली सॉफ्ट बॉडी ॲनिमल आहे. शेल फॉर्मेशन हे टोटली डिफरंट फीचर आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर शेलचं जी लिंक आहे ती लक्षात घ्यायची आहे की शेल फॉर्मेशन कोण करतं. शेल फॉर्मेशन साठी जे मटेरियल आवश्यक आहे कॅल्शियम कार्बोनेट, तो कोण सिक्रेट करते तर मॅन्टल. त्यामुळे मॅन्टल हे स्पेसिफिक फीचर आहे, मॅन्टल हा स्पेसिफिक पार्ट आहे. त्याचबरोबर रॅड्युला जे ॲज अ रॅस्पिंग ऑर्गन म्हणून काम करते फॉर टिअरिंग द फूड मटेरियल इनसाइड द माउथ, म्हणून रॅड्युला आणि मॅन्टल हे जे स्पेसिफिक पार्ट्स याच्यामध्ये जे आहे ते प्रॉमिनंटली लक्षात घेण्यासारखे आहे. आणि अदर फीचर्स आर देअर that we can compare with the other before phylums. Okay, so this mollusca is showing the special type of these characteristics. And then these animals are again the oviparous. You know the difference between the viviparous and the oviparous.
सो दीज आर द ओव्हिपेरस. ओव्हिपेरस म्हणजेच डेव्हलपमेंट पण कशी असणार आहे, इनडायरेक्ट आहे. ओव्हिपेरस आहे, इट मीन्स दे आर एग्ज लेइंग. एग्ज लेइंग, दॅट इज द देन मे बी द लार्वल स्टेजेस. अँड देन विव्हिपेरस मध्ये आपण कसं बघतो की विव्हिपेरस मध्ये that the individual it gives birth directly to the young ones, but here oviparous they are eggs laying. So these are the many features that we have discussed about the molluscan, and examples are the phyla octopus. you know octopus तर सगळ्यांना माहिती आहे, बरेच वेळा डिस्कवरी तुम्ही बघत असाल डिस्कवरी चॅनलवर. तर डिस्कवरी मध्ये हे सगळ्या प्रकारचे अॅनिमल्स बरेच वेळा आपण ऑब्झर्व करतो. ते ऑक्टोपस याचे स्पेशल फीचर्स अजून खूप इंटरेस्टिंग आहेत. if you understand and if you try to means know the facts about these animals separately, याचा जर सेपरेटली अॅनिमल चा अभ्यास करायचा म्हटलं तर you will find so many interesting facts, what are their commercial uses, but this is not the part. हा डिटेल आपण घेणार नाहीये. we are trying to understand the features of the mollusca, otherwise तो वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट होईल. and that's why we are considering the features of the mollusca, how the animals are classified, different types of the animals are classified, and what are the specific features of the phylum. आपला मेन उद्देश काय आहे की आपण काय पाहतोय, क्लासिफिकेशन. देर इज अ टू मच बायोडायव्हर्सिटी इन द वर्ल्ड. ही जी बायोडायव्हर्सिटी आहे विटेकरनी कशा पद्धतीने मांडलेली आहे तो भाग आपण बघितलाच आहे. पण पुढे जी क्लासिफिकेशन सिस्टीम देऊन एवढं मोठं जे अॅनिमल वर्ल्ड आहे त्या अॅनिमल वर्ल्डला 1 by 1 आपण स्टडी करतो आहे. त्या अॅनिमल वर्ल्ड मध्ये केवळ आपण इन्व्हर्टिब्रेट आणि व्हर्टिब्रेट म्हटलं तर तेवढी कॉम्प्लेक्सिटी डोळ्यासमोर येणार नाही. पण इन्व्हर्टिब्रेट सिरीज मध्ये किती फायलम आहे आता हे तुम्ही बघताय. त्या फायलमचे स्पेसिफिक फीचर जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्या अंडर येणारे अजून तर कितीतरी क्लासेस असतात आणि त्याच्या अंडर येणारे हे काही विशिष्ट जे अॅनिमल्स आहे, these are too much interesting animals. त्याच्यावर तुम्ही बरंच काही फाइंड आउट करू शकता. and you can see there are so many interesting facts about these animals, and many you can see the interesting facts naturally you are getting about these animals, and also their commercial uses. तर ते बघून खूप छान वाटेल. बघायला सुद्धा हे अॅनिमल्स दे आर रिक्रिएशन सर्व कीप करतात, त्यामुळे व्हेरी एंटरटेनिंग अँड ऑल you are getting if you are knowing the features of different animals. प्रत्येकाचे इतके सुंदर सुंदर फीचर्स आहे, प्रत्येकाचे सुंदर सुंदर फॅक्ट्स आहेत, त्यामुळे हे अॅनिमल्स अतिशय छान पद्धतीने तुम्ही वेगळा अभ्यास करू शकता इफ यू आर हॅव्हिंग इंटरेस्ट इन दॅट. पण आपल्याला काय बघायचं आहे, बायोडायव्हर्सिटी हा एक डोळ्यासमोर उद्देश ठेवून की कशा पद्धतीने हे अॅनिमल किती मोठी व्हरायटी या अर्थवर आहे, त्यातले हे जे स्पेसिफिक फीचर्स कशा पद्धतीने मांडल्या गेलेले आहे, आणि त्यानुसार आपण बघतो आहोत की अॅनिमल क्लासिफिकेशन. सो अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये आता आपला चालू आहे फायलम मॉल्युस्का. तर हा जो फायलम मॉल्युस्का आहे तर याच्यामधले हे सगळे फीचर्स आपण पाहिले आणि हे कशा पद्धतीने व्हॅरी करतात विथ द बिफोर किंगडम. ओके सॉरी बिफोर जे फायला आपण पाहिलेले आहे त्याच्यामध्ये कसे कसे व्हेरिएशन होत इव्हॉल्युशन पण कशी झालेली आहे, अँड ईच फायलम इज हॅव्हिंग देअर पर्टिक्युलर फीचर्स. तर हे सगळं आतापर्यंत आपण बघत आलोय. दिस इज ऑल अबाउट द मॉल्युस्का. The next is phylum, that is the last category of the invertebrate series, we can say, that is the Echinodermata. The name itself again suggests echino means spiny and derma means skin. Echino, this is the spiny term it indicates. So body surface कसा आहे, spiny आहे, due to again the calcareous ossicles. Here the calcareous तुम्ही starfish सगळ्यांना माहिती आहे. starfish हा एक ऑफिओथ्रिक्स हे सगळे बॉटनिकल नेम्स आहे. इथे ऍस्टेरियाज हा स्टारफिश दिसते बघा. टोटल बॉडी कशी दिसते, स्पाइनी आहे. हे स्ट्रक्चर कशाने बनलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं आहे. सो दॅट्स व्हाय इट इज से कॅल्कॅरियस ऑसिकल्स. तर कॅल्शियम कार्बोनेट हे जे सबस्टन्स आहे इथे सिक्रेट होतं. कॅल्शियम कार्बोनेट पासून हे जे बॉडी स्ट्रक्चर बनलेलं आहे ते हार्ड आहे. हे 5 आर्म्स तुम्हाला माहिती आहे स्टारफिशचे. तसाच हा जो थोडासा नाजूक असतो हा ऑफिओथ्रिक्स आहे. याचे आर्म्स थोडेसे नाजूक आहे, याचे थोडेसे थिक आहे, याचे थीन आहे तुम्हाला दिसते दोन याच्यामध्ये. इतर कितीतरी व्हरायटीज याच्यामध्ये आहे, टू मच डिफरंट व्हरायटीज. इकायनोडर्मॅटा म्हटलं तर स्टारफिश आपल्या डोळ्यासमोर येतंय. ब्रिटल फिश त्याला थोडंसं इक्विव्हॅलेंट म्हणजे सिमिलर लुक देणार आहे, पण बाकीचे कितीतरी वेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. अँड जस्ट मी आता सांगितलं त्या पद्धतीने व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग फीचर्स यू कॅन सी अबाउट द अॅनिमल.
हे जे मराईन ॲनिमल्स आहे हे खरोखर रिक्रिएशनसाठी अतिशय खूप छान म्हणजे तुम्ही जर त्याचा अभ्यास कराल तर यू विल गेट व्हेरी गुड एंटरटेनमेंट अँड विल कम टू नो द व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट दीज ॲनिमल्स. तर हे जे ॲनिमल्स आहेत खूप व्हरायटी ऑफ द ॲनिमल्स तुम्हाला एका फायलम मध्ये सापडतील. जसं सिलेंटिरेटामध्ये पण मी तुम्हाला बोलली होती की काही ॲनिमल जे कोलोनियल आहे आपण म्हणतो कोरल्स म्हणतात की इव्हन त्याचा ज्वेलरीसाठी वापर केला जातो. इव्हन पोरीफेरामध्ये सांगितलं होतं की जे यूज स्पंजेचं एक्झाम्पल दिलं होतं की बाथ स्पंज that is animal and people were not knowing and they were using for the bath time. तर बाथ साठी त्याचा उपयोग केला जायचा फॉर क्लिनिंग द बॉडी. तर हे सगळे इंटरेस्टिंग फीचर्स आहेत. देयर आर सो मेनी इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट द ॲनिमल. या सगळ्याचा बारकाईने तुम्ही अभ्यास करू शकता तुमच्या इंटरेस्ट लेव्हलनुसार. पण आपण बघतो आहोत फीचर्स, त्यामुळे फीचर्स प्रत्येक फायलमचे फॉर द बेस ऑफ द ऑन द बेसिस ऑफ द क्लासिफिकेशन. इकायनो दॅट इज द स्किन, इकायनो स्पायनी, डर्माटा स्किन. इथे तुम्हाला पूर्ण स्पायनी स्किन दिसते आहे. हा आहे स्टारफिश. स्टारला आपण म्हणतो ऍस्टर म्हणून ऍस्टेरियाज. सो हियर यू कॅन सी बॉडी सरफेस स्पायनी. बॉडी कशाने बनलेली आहे? कॅल्शियम कार्बोनेट मटेरियलने बनलेली आहे ड्यू टू कॅल्कॅरियस ऑसिकल्स. मराईन आहेत, मोस्टली मराईन हे अॅनिमल्स फाइंड आउट होतील इन द सी वॉटर. ऑर्गन सिस्टीम लेवल वेल डेव्हलप आहे. त्यानंतर ऍडल्ट जे आहे ते रेडियली सिमेट्रिकल आहे. इथे बायलॅटरल सिमेट्री तर बघायला मिळते, लार्वल स्टेज आहे. पण रेडियल सिमेट्री हे बघा आता पुन्हा फीचर जे बायलॅटरल सिमेट्री कडून पुन्हा आता आपण इथे आलेलं आहे इकायनोडर्मॅटामध्ये रेडियल सिमेट्रीकडे वळलोय परत. इथे स्टारफिश हे जे स्ट्रक्चर आहे याचे जे स्ट्रक्चरल पॉइंट्स आपण पाहतो ऍडल्ट्स मध्ये तर इट नॅचरली शोज द सिमेट्री रेडियल सिमेट्री. तर हे फीचर आपण फक्त डायरेक्ट सिलेंटिरेटा टिनोफोरा मध्ये पाहिलं होतं, तिथून डायरेक्टली आता आपण पाहतो आहे इकायनोडर्मॅटामध्ये. ओके, अदरवाइज देर इज बायलॅटरल सिमेट्री, हे लक्षात घेण्यासारखं आहे. सो दीज अॅनिमल्स शोईंग द सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन. ऍडल्ट काय दाखवतात आहे? रेडियल सिमेट्री. तुम्हाला ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवतात तेव्हाच तुम्हाला डोळ्यासमोर येईल की हा हिअर इट इज द रेडियल सिमेट्री. इथे ऍडल्ट जे आहे ते रेडियल सिमेट्री दाखवतात आहे, हे क्लिअर लक्षात येईल जेव्हा की तुमच्या डोळ्यासमोर हे एक्झाम्पल राहतील. स्टारफिश आहे किंवा ओफिओथेरिक्स म्हणजे याला ब्रिटल फिश म्हणून म्हटलं जातं कॉमनली. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, 3 जर्म लेअर, एक्टोडम, एंडोडम, मिझोडम. सिलोमेट आहे, कम्प्लीट सिलोमेट इज फॉर्म बिकॉज मिझोडम इट इज कम्प्लिटली लाईन देअर. म्हणजे जे आपण पाहतो तर सिलोम पण कम्प्लिटली फॉर्म झालेली आहे. माउथ कसं आहे? व्हेंट्रल आहे आता इथे. माउथ वेंट्रल पोझिशनला आहे. डॉर्सल म्हणजे मागची साईड, वेंट्रल म्हणजे समोरची साईड. जसं माउथ ऑन द वेंट्रल साईड जसं आपल्यामध्ये आहे त्या पद्धतीने. देन वॉटर वास्क्युलर सिस्टीम हे स्पेसिफिक फीचर आहे इकायनोडर्मॅटाचं. हे पण आतापर्यंत कुठेच बघितलेलं नाहीये, त्यामुळे हे जे आहे ते स्पेसिफिक फीचर म्हणून कन्सिडर करू आपण. वॉटर वास्क्युलर सिस्टीम जे आतापर्यंत कुठेही नाहीये. वॉटर कॅनल सिस्टीम आपण पोरिफेरामध्ये पाहिली होती, पण वॉटर वास्क्युलर सिस्टीम ही जी आहे दिस इज द स्पेसिफिक फीचर ऑफ द इकायनोडर्मॅटा. धीज वास्क्युलर सिस्टीम ही जी आहे याच्यामध्ये आता हा जो स्टारफिश आहे याची मेकॅनिझम डिटेलमध्ये नाहीये, पुढे तुम्ही अभ्यास करू शकता. याच्यामध्ये ओरल आणि अबोरल असे दोन म्हणजे डॉर्सल आणि वेंट्रल पोझिशनला असे ओपनिंग्स असतात. आणि वॉटर व्हास्क्युलर सिस्टीम जी आहे पूर्ण हे 5 आर्म्स आहेत. तर हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, त्याच्यावर आपण फोकस करणार नाहीये, ते एक लक्षात घ्यायचं आहे. या पूर्ण बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे वॉटर व्हास्क्युलर सिस्टीम ऍक्ट होते आणि त्या वॉटर व्हास्क्युलर सिस्टीमचा रोल आहे फॉर लोकोमोशन, कॅप्चर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ द दॅट इज द फूड. तर फूड अँड रेस्पिरेशन हे सगळे जी आपण मेटाबॉलिझम बघतोय फिनॉमिनॉन जे आहेत त्या या वॉटर व्हास्क्युलर सिस्टीमच्या द्वारे होते. तर याचा महत्वाचा रोल जो आहे दिस इज फॉर द लोकोमोशन. हे जे 5 आर्म्स असतात या 5 आर्म्सच्या आतमध्ये ट्यूब फिट म्हणून स्ट्रक्चर असते आणि दॅट इज मेकिंग इट्स मुवमेंट. तर ते मुवमेंट करण्यासाठी मदत करतात. हे स्टारफिश आपण स्पेशली डोळ्यासमोर ठेवणार आहे. इकायनोडर्मॅटा म्हटलं तर स्टारफिशच एक्झाम्पल ठेवा, इथे सगळे पॉइंट्स तुमचे क्लिअर होतात. इथे स्पायनी स्किन पण तुम्हाला दिसते आहे आणि बॉडीचं स्ट्रक्चर या पद्धतीने. हे 5 आर्म्स आहे, हे आर्म्स जे आहे याच्या आतमध्ये वॉटर इथे जे आहे इथून सुरुवात होते वॉटर कॅनल सिस्टीम आहे, वॉटर व्हास्क्युलर सिस्टीम आहे.
वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये हे जे आतमधले जे स्ट्रक्चर आहे स्केलेटन ज्याला आपण म्हणू, तर ते 2 फीट आतमध्ये आहे आमच्या आतलं इंटरनल स्ट्रक्चर मध्ये, जे की लोकोमोशन मध्ये त्याला मदत करतात, मुवमेंट मध्ये मदत करतात. लोकोमोशन म्हणजे मुव्हिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस. देन त्याचा परत रोल आहे कॅप्चरिंग अँड ट्रान्सपोर्ट ऑफ द फूड अँड रेस्पिरेशन. तर या सगळ्यासाठी वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असल्यामुळे जे सर्क्युलेशनचं जे काम आहे त्याच्यामध्ये जसं गेसेस ट्रान्सपोर्ट होतं, त्याच पद्धतीने वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ती फूडचे ट्रान्सपोर्टेशन पण करते. जसं ब्लड आपल्यामध्ये जे काम करतं त्याच पद्धतीने फूड आणि गॅसेसचा ट्रान्सपोर्ट करत असते. तसंच वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमचा रोल आहे इकायनोडर्मॅटामध्ये, दॅट इज कीपिंग द रोल अँड कॅप्चरिंग द फूड, ट्रान्सपोर्ट ऑफ द फूड अँड रेस्पिरेशन. आणि हे जे आहे 2 फीट्स जे आहे किंवा 5 आर्म्स मधले ते लोकोमोशन साठी मदत करतात. त्यामुळे ओव्हरऑल वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमचे हे फंक्शन झाले लोकोमोशन, कॅप्चर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड द रेस्पिरेशन. सो दीज आर द स्पेशल फीचर्स. सेक्सेस सेपरेट आहे, इथे पुन्हा सेक्सेस परत सेपरेट आहे, मेल फिमेल. त्यामुळे युनिसेक्शुअल आपण म्हणू त्याला. फर्टिलायझेशन जी आहे ती टोटली एक्सटर्नल आहे, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे लार्वल स्टेज मधून हे जातात, त्यामुळे ती इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट डेव्हलपमेंट केव्हा म्हणतो, किंवा आपण डायरेक्ट इंडिव्हिज्युअल रिप्रोड्यूस करतो, ती डायरेक्ट डेव्हलपमेंट. ही डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. सेक्सेस सेपरेट आहे, मेल फिमेल. हे सेक्शुअल डायमॉर्फिझम आपण ऍस्कॅरिस पासूनच पाहत आलेलो आहे. ऍस्केलमिन्थस मध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम आपण पाहिलेलं आहे पॉइंट. तिथून हे ऍडव्हान्स फीचर पुढे आता आपण इथे इकायनोडर्मॅटा पर्यंत पाहतो आहे. त्यामुळे इकायनोडर्मॅटा मध्ये सुद्धा सेक्सेस सेपरेट आहे. एक्सटर्नल डेव्हलपमेंट बघितलेली आहे, इनडायरेक्ट आहे. आणि एक्झाम्पल ऍस्टेरियाज म्हणजे स्टारफिश, स्टारला आपण ऍस्टर म्हणतो म्हणून ऍस्टेरियाज तुमच्या कॉमन हे जे सायंटिफिक नेम पण इझिली लक्षात राहू शकते. सी अर्चिन आहे इकायनस म्हणून. हे सगळे रेडियल सिमेट्री दाखवणारे स्पेरिकल स्ट्रक्चर आहे. सी अर्चिन म्हणून एक्झाम्पल आहे कुकमबेरिया म्हणून पण इथे दाखवलेलं आहे फीचर. अँटीडॉन हे बघा कसं फिदरी स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसते आहे. So different variety also you can see under the Echinodermata. So many examples are there. त्यातले कॉमन जे आहे स्टारफिश त्याला ऍस्टेरियाज म्हणतो, सी अर्चिन इकायनस आहे, किंवा ऑफिओथ्रिस लक्षात घ्या, ब्रिटल स्टार, दिस इज द स्टारफिश, ब्रिटल फिश. ओके, तर हे सो मेनी एक्झाम्पल्स आहेत. यातलं मेन स्पेसिफिक तुम्ही हे स्टार सारखे जे दाखवणारे आहे ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवू शकता. त्या बेसिसवर तुम्ही कॅरेक्टर पण, कारण एक्झाम्पल जर डोळ्यासमोर असेल तर प्रत्येकाला कॅरेक्टराईज करणं अतिशय सोपं जातं. त्यामुळे प्रत्येक फायलम ज्या वेळेला लर्न कराल त्यावेळेला त्याच्यासोबत त्याचं एक्झाम्पल येऊ द्या. जसं फायलम पोरीफेरा म्हटलं तर स्पंजेस डोळ्यासमोर आलं पाहिजे. सायकॉनचं कम्प्लीट बॉडी स्ट्रक्चर किंवा तुम्हाला एक थोडीशी रिव्हिजन इथे मी देते आहे. तर ऑस्क्युलम आहे, मेन जे मोठं पोवर आहे ते ऑस्क्युलम आहे. बाकी थ्रू आउट बॉडी जे पोवर्स आहे त्याला ऑस्ट्रिया म्हणतो. असं सायकॉन म्हटलं तर ते पोरीफेरा म्हटलं तर सायकॉन दिसलं पाहिजे. सिलेंटिरेटा म्हटलं तर हायड्रा हे स्पेसिफिक एक्झाम्पल आहे, डोळ्यासमोर आलंच पाहिजे. टिनोफोरामध्ये तुम्हाला माहिती आहे बायोल्युमिनन्स ही स्पेशल प्रॉपर्टी आहे. त्याचं प्लुनेरिया एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. त्यानंतर प्लॅटीहेल्मिन्थस म्हटल्यावर टोटली फ्लॅट आहे. त्यातलं तुम्ही त्या पण रिबन सारखं जे स्ट्रक्चर आहे ते लक्षात घेऊ शकता. ऍस्केलमिन्थस म्हटलं तर ऍस्कॅरिस सगळ्यांना फॅमिलियर आहे, जंत ज्याला आपण म्हणतो, जे चिल्ड्रन मध्ये आपल्याला प्रॉमिनंटली जे जाणवतात ते जंत हा जो प्रकार आहे. ऍस्कॅरिज जो आहे तो आपल्याला माहिती आहे. ऍस्केलमिन्थस मध्ये ॲनिलिडाचा अर्थवर्म आपल्याला कॉमनली माहिती आहे, द फ्रेंड ऑफ फार्मर अर्थवर्म विच इज द गुड एक्झाम्पल ऑफ ॲनिलिडा कॅटेगरी, ज्याच्यावर टोटल सेगमेंट्स आपण प्रॉमिनंटली बघू शकतो. ॲनिलिडा कॅटेगरी आहे. त्यानंतर आर्थ्रोपोडा म्हटलं तर इन्सेक्ट डोळ्यासमोर घ्यायचे आहेत. मग इन्सेक्ट्स म्हटलं तर टू मेनी इन्सेक्ट्स यू नो व्हेरी वेल. त्यामुळे आर्थ्रोपोडाचं इक्वेशन इन्सेक्टशी लावा, तो इन्सेक्टा क्लास स्पेशली डोळ्यासमोर घ्यायचंय. आर्थ्रोपोडामध्ये मॉलिस्का मधले स्पेशल फीचर्स आपण जाणले की शेल फॉर्मिंग अॅनिमल्स आहे. मॉलिस्का म्हटल्यावर स्नेल डोळ्यासमोर घेतली तर फीचर्स तुम्हाला मांडता येईल. मग त्याचं बॉडी डिफरन्सिएशन हे लवकर करता येईल की विसरल मास आहे, त्याच्यानंतर मस्क्युलर फूट आहे, मेंटल आहे, रेड्युला मेंटल हे त्याचे स्पेसिफिक प्रॉमिनंट कोणते ऑर्गन आहे, काय रोल कीप करतात ते आपण पाहिलं. त्यामुळे ते प्रॉमिनंटली तसे लक्षात घ्या की मॉलिस्का म्हटलं तर मॉलिस्काचं बॉडी डिफरन्सिएशन कसं आहे, हेडवर टेंटॅकल्स आहेत, मस्क्युलर फूट दाखवते आहे, त्याच्यानंतर विसरल मास आहे. हे बॉडी डिफरन्सिएशन थोडं वेगळं असल्यामुळे स्पेसिफिकली तुम्ही त्याला वेगळं लक्षात घ्या.
त्याबरोबर त्याच्यामधले 2 इम्पॉर्टंट पार्ट सांगितले की मॅन्टल आणि रेड्युला मॉलिस्कामध्ये आहे. मॅन्टल कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करते, रेड्युला जस्ट लाईक अ टंग म्हणजे माउथ मध्ये तयार झालेला आहे एक नवीन ऑर्गन आहे रेड्युला. इट इज फॉर रेस्पिंग, म्हणजे हे जे आपण म्हटले की फॉर इटिंग द फूड, टिअरिंग द फूड, त्यासाठी त्याचा अतिशय महत्वाचा रोल मॉलिस्कामध्ये पाहिले. हे स्पेशल फीचर मॉलिस्काचे पाहिले एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवलेले आहे. स्नेल, त्यानंतर इकायनोडर्मॅटा म्हटलं तर अतिशय व्हेरी गुड एक्झाम्पल, सगळ्यांनी स्टारफिश सगळ्यांना फॅमिलियर आहे. तर हा स्टारफिश डोळ्यासमोर आणला तर तुम्हाला दिसते टोटली इकायनोडर्मॅटावरचं जे नेम इट सेल्फ सजेस्ट द फीचर, जे फीचर नावात आहे ते म्हणजे स्पायनी स्किन ते इथे दिसते आहे. 5 आर्म्स दिसतात आहे फॉर लोकोमोशन, हे वॉटर व्हास्क्युलर सिस्टीम, हे स्पेसिफिक फीचर आहे इकायनोडर्मॅटाचं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकी ते ऍडव्हान्स फीचर, इव्हॉल्युशनरी फीचर आपण पाहिले. हे इव्हॉल्युशनरी फीचर आहे ट्रिप्लोब्लास्टिक, दॅट इज द सिलोमेट, ट्रिप्लोब्लास्टिक, हे सगळे इव्हॉल्युशनरी फीचर्स आहेत. इव्हॉल्युशन इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यानंतर काय ऍडव्हान्स फीचर्स आहेत, हे मागे पुढे काही फीचर्स दाखवतात, काही बॉडी सेगमेंटेड आहे, काही अनसेगमेंटेड आहे. हे बरेच फीचर्स व्हॅरी करतात. सेक्शुअल डायमॉर्फिझम हे पण एक ऍडव्हान्स आणि इव्हॉल्व फीचर आहे की ते सेक्शुअल डायमॉर्फिझम पाहायला मिळते. सेक्सेस सेपरेट आहे, मेल आणि फिमेल आता 2 इंडिव्हिज्युअल वेगळे बघायला मिळतात आहे. तर हा पण एक ऍडव्हान्स आणि इव्हॉल्युशनरी पॉइंट्स आपण कन्सिडर करू शकतो. आणि याचं एक स्पेसिफिक फीचर, जसं तिकडे आपण शेल बघितलं तसं याचं स्पेसिफिक फीचर आहे वॉटर व्हास्क्युलर सिस्टीम. तर वॉटर व्हास्क्युलर सिस्टीमचे फंक्शन्स आपण बघितले, ते प्रॉमिनंटली जे वेगळे फीचर्स आहेत ते लक्षात घ्यायचे आहे. आणि त्याद्वारे इथे आपण इन्व्हर्टिब्रेट सिरीज ही कंप्लीट केलेली आहे. त्यामुळे पोरीफेरा, सिलेंटिरेटा, टिनोफोरा, then platyhelminthes, nemathelminthes or askelminthes, Annelida, Arthropoda, mollusca, Echinodermata. So here that is the complete invertebrate series is over. आता इथून जी पुढे वर्टिब्रेट सिरीज कडे वळत असताना मधले जे काही अॅनिमल्स आहे जिथे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे, ते सपोर्टिव्ह स्ट्रक्चर असलेले अॅनिमल्स आपण पाहणार आहोत. सो वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट लेक्चर. Now we are going to stop.